पाहुणं बघा की मस्त कुरकुरीत अशा कडाकण्या केल्या आहेत नवरात्रीसाठी. नवरात्रीला 5व्या किंवा 7व्या माळेला या कडाकण्या आणि त्यासोबत देवीचा फुलोरा पण असतो, अलंकार असतात ज्यामध्ये जोडवं वेणी वगैरे असतात. तर मस्त खुसखुशीत होतात, छान कुरकुरीतच राहतात, कितीही दिवस तुम्ही ठेवू शकता. मी काय म्हणते, खुसखुशीत कडाकण्या तर आपण करणार आहोतच, पण या रंगीत ओढणीखाली ना एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये आपलं नवीन कोरं करकरीत प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट काय असेल खाली कमेंट करून नक्की कळवा. 5 लकी विनर्स आम्ही काढणार आहोत आणि या लकी विनर्सची नावं 26 तारखेच्या लाईव्हमध्ये म्हणजे शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता लाईव्ह येऊन ती अनाऊन्स करणार आहे. तर काय प्रॉडक्ट असेल कमेंट करा आणि 26 तारखेचं लाईव्ह नक्की जॉईन करा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खुसखुशीत आणि कडकडीत अशी कडकणी करणार आहोत. खूप वर्षांपूर्वी रेसिपी मी पोस्ट केली होती, त्यामध्ये पूर्ण फुलोरा केला होता, म्हणजे देवीचे सगळे अलंकार त्यामध्ये केले होते, ज्यामध्ये जोडवी केली होती, पैंजण केले होते, बांगड्या होत्या, वेणी केली होती. पण आज आपण फक्त कडकणी करूयात. तर साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहेच, पण पटकन एक नजर घालूयात की 1 कप मैदा, 1 कप बारीक रवा, अर्धा कप पिठी साखर. हा मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे. madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. यासोबतच आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून कडकडीत गरम तेल आणि अर्धा कप पाणी. डोळे झाकून रेसिपी फॉलो करू शकता, परफेक्ट होते. सगळ्यात आधी पिठी साखरेचं पाणी करूयात. अर्धा कप पिठी साखर, अर्धा कपच बरोबर पाणी वापरायचं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही. आणि पिठी साखर नसेल वापरायची, रेग्युलर साखर पण वापरू शकता. साखर चांगली विरघळवून घ्यायची. सगळ्यात आधी मैदा घ्यायचा, यामध्ये बारीक रवा देखील घालूयात. मिसळून घ्यायचं रवा आणि मैदा, एकसंध झालं पाहिजे. रवा मैदा एक सारखे मिसळून झाले. 2 टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. गॅस बंद करते आणि हे कडकडीत गरम तेल या मिश्रणावर घालूयात आणि हे चमच्यानेच पटकन मिसळून घ्यायचं. तेलाचं मोहन छान एकसारखं यामध्ये मिसळलं गेलं. आता हे जे पिठी साखरेचं मिश्रण आहे हे जरा गाळून घेते आणि गाळून घालते. थोडाफार जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल. बघा, हे पीठ हलकंसं सैल वाटतंय, पण यामध्ये रवा आहे, पूर्ण हे जिरतं. एक 10 मिनिटं आपण फक्त थांबूयात. तर हे जे आपण पाणी घेतलं होतं यातलं 2 टेबलस्पून पाणी मी ठेवलं होतं. उरलेलं पाणी आपण इथे वापरले आणि हे बघा, हे मिश्रण छान घट्ट झालंय, रव्यामध्ये छान जिरलंय आणि घट्ट पण झालंय. आता याचे लहान लहान जितके शक्य होतील तितके गोळे करून घ्यायचे. खूप मोठी नाही करायची, कारण कडकणी आपल्याला पातळ लाटावी लागते. जितकी पातळ लाटतो तितकी ती खुसखुशीत होते, त्यामुळे असे लहान लहान गोळे करायचे. चला आता कडकणी लाटूयात. तसं तेल लावायचं म्हणजे लाटताना चिकटायचं नाही. नाही लावलं तरी चालतं खरं, पण मी आपलं लावते. आणि जितकी शक्य असेल ना, हे बघा, अशी पातळ करून घ्यायची. मैदा आहे ती लगेच आकसली जाते आणि कडकणीची आहे ना आपल्याकडे माळ करायची प्रथा आहे, त्यामुळे याला ना अशी चीर द्यायची, म्हणजे ते जेव्हा त्यामध्ये दोरी घालायची ना त्या गॅपमधून घालता येते आणि कडकणी फुगत देखील नाही. याच प्रकारे सगळी कडकणी तयार करूयात. जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटायची. बघा, मस्त झालं आहे. पीठ जितकं छान होईल ना तितकी कडकणी आपली परफेक्ट बनते आणि अगदी अचूक प्रमाण आणि अचूक सगळं दिलेलं आहे. अशी छान चीर पाडायची, साईडला ठेवून द्यायची. कडाकण्या सगळ्या लाटून तयार आहेत. आता तळ्याच्या, मंद आचेवर तळ्याच्या, मोठ्या आचेवर तळ्याच्या नाही, कारण यामध्ये साखर आहे ती करपली जाते. त्यामुळे एकदा का तेल गरम झालं की मंद आचेवर करून घ्यायचं आणि तळताना एकेवेळी एकच तळा, म्हणजे ती छान एकसारखी तळली जाईल. आणि छान खरपूस तळायची, फुगली नाही पाहिजे, त्यामुळे अशी दाबून घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं आहे, पुरीसारखी फुगली नाही पाहिजे कडक, त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे असं प्रेस करायचं. चला, एक बाजू छान अशी खरपूस व्हायला लागली की उलटवायची. वा वा वा, बघा काय सुंदर रंग आलाय, क्या बात आहे. मस्त सोनेरी तळून झाली एकसारखी. आता यातलं तेल पूर्ण निथळायचं, एकदम खुसखुशीत कुरकुरीत होते हे बघा. आणि अशी जाळीवर ठेवायची, ती मऊ नाही पडली पाहिजे म्हणून तळून घ्यायची. जिथे वाटते फुगते, मेनली कड फुगते, ती हलकी दाबून घ्यायची. हे
क्या बात आहे, किती एकसारखी झाली आहे बघा रंग. आहा हा. पुन्हा यातलं तेल निथळून काढूयात जाळीवर, जेणेकरून याला गरम वाफेने घाम नको आहे. बघा काय खुसखुशीत झाल्या. तुम्हाला सांगते, या कडाकण्या एकदम खुसखुशीत होतात, हलक्या होतात, अजिबात तेलकट होत नाही, जास्त तेल पीत नाही. थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता, झिपलॉकमध्ये. महिना टिकतात, अजिबात खराब होत नाही. फक्त पाऊस असेल तर साधळू शकतात, त्याची काळजी घ्या. आणि फुलोरा बांधताना फुलोरा बांधू शकता तुम्ही हवा तसा. चला, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.